खांदेश्वर मध्ये 9 प्रॉपर्टी एक्सपो जो आहे तो चालू आहे। बीएमएमच्या माध्यमातून, बीएमएम रायगडच्या माध्यमातून 9 प्रॉपर्टी एक्सपो चालू आहे आणि आपण सध्या ओम सिव्हिल्सच्या पवेलियन मध्ये आहोत। आपण जर बघत असाल तर माझ्या मागे जर आपण बघाल तर या ठिकाणी ओम सिव्हिल्स कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून असंख्य प्रोजेक्ट जे आहेत ते चालू आहेत। पहिला प्रोजेक्ट जो आहे तो पुष्पक नगर मध्ये चालू आहे। त्याचबरोबर सेकंड प्रोजेक्ट देखील पुष्पक नगर मध्ये चालू आहे। नवी मुंबई एअरपोर्ट जो आहे तो ह्या पुष्पक नगरला सर्वात लवकरची कनेक्टिव्हिटी ही नवी मुंबई एअरपोर्टची आहे। त्यामुळे ह्या पुष्पक नगरची डिमांड जी आहे आणि त्या प्रॉपर्टीची डील जी आहे ती वाढलेली आहे। आपण जर बघाल तर त्याचबरोबर तिसरा प्रोजेक्ट आहे, चौथा प्रोजेक्ट देखील पुष्पक नगर सेक्टर 3 मध्ये आहे। त्याचबरोबर त्याच्या बाजूचा प्रोजेक्ट जो आहे तो पुष्पक नगर सेक्टर 3 मध्ये आहे। तिकडे जर बघाल तर सेक्टर 8 मध्ये पुष्पक नगरचा प्रोजेक्ट जो आहे हा चालू आहे। एकंदरीतच सर्व या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी असेल, अटल सेतूची कनेक्टिव्हिटी असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, हे पुष्पक नगरला लवकर कनेक्ट होत असल्याने पुष्पक नगरची डिमांड जी आहे ते येत्या काळामध्ये वाढत चाललेली आहे। आणि ह्या सगळ्याने ओम सिव्हिल कंस्ट्रक्शन जी आहे याने ही गोष्ट लक्षात देता आज या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये आज सलग दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी देखील होम सिव्हिल कंस्ट्रक्शन वर जर आपण बघत असाल तर होम सेकर जे आहेत त्यांची गडबड, त्यांची धगधग जी आहे ती कंटिन्युअसली चालू आहे। रहनदहन जी आहे ती सध्या ती होम सिव्हिल कंस्ट्रक्शन मध्ये कंटिन्युअसली जी आहे ती लोकांची चालू आहे। आपल्यासोबत होम सिव्हिल कंस्ट्रक्शनचे डायरेक्टर आहेत सर। 2 दिवस झाले प्रॉपर्टी एक्सपो चालू झालाय, नेमकं कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद आहे, होम सेकरचा कसा प्रतिसाद? खूप चांगला आहे आणि व्यवस्थित प्रॉपर्टी एक्सपो मध्ये कस्टमर येत आहे आणि आमचं डीलिंग पण होत आहे आणि प्रॉपर्टी एक्सपोचा खूप बेनिफिट सगळ्यांना आहे। सर एकंदरीतच जर आपण ह्या गोष्टी बघत असाल की नागरिक येत आहेत, प्रतिसाद होतोय, पण नागरिकांसाठी ह्या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये ओम सिव्हिलच्या माध्यमातून नेमकं काय खास आहे? कुठली ओम सिव्हिल तर्फे आम्ही ऑन द स्पॉट बुकिंगला 50,000चा डिस्काउंट देतोय। होम सिव्हिलच्या माध्यमातून 50,000चा डिस्काउंट। त्याचबरोबर नागरिकांचा कशा पद्धतीने आता सध्याकडे आपल्याकडे प्रतिसाद आहे, कशा बुकिंग होत आहेत, काय नेमकं प्रतिक्रिया आहे? खूप चांगल्या बुकिंग होत आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे आणि चांगली संधी आहे। आपल्या एकूण प्रोजेक्ट किती आहेत आणि कुठे लोकेटेड आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यांना कनेक्टिव्हिटी? एकूण पुष्पक नगरमध्ये आमचे 10 प्रोजेक्ट आहेत आणि सगळे लोकेशन पुष्पक नगरलाच आहे आताच्या कंडिशन मध्ये आणि येणाऱ्या फ्युचर मध्ये आमचा रसायनीला येतोय। आता 2 दिवस झालेत, अजून 2 दिवस उरलेले आहेत। प्रॉपर्टी डीलर्स असतील किंवा होम स्नेकर असेल त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल की अजून 2 दिवस तुमच्याकडे? नक्कीच चांगल्या प्रतिसाद कन्सेप्ट मध्ये प्रत्येक कस्टमरने यावं आणि खूप मोठी संधी प्रॉपर्टी एक्सपोची घ्यावी। प्रॉपर्टी एक्सपोची खूप मोठी संधी घ्यावी असं कुठेतरी होम सिव्हिल कंस्ट्रक्शनचे डायरेक्टर जे आहेत त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी असेल किंवा अटल सेतू कनेक्टिव्हिटी असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, ह्या प्रोजेक्टच्या अत्याधिक जवळ असल्याने त्यांना कुठेतरी बाहेर जे आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल असं यांच्या माध्यमातून सांगण्यात आहे। तुषार पाटील, पनवेल। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।